काळ बदलला आणि काळाबरोबर ही दुनिया आणि दुनियाबरोबर ही आत्ताची नवी पिढी. सोशल मीडियाच्या नावाखाली अश्लीलतेचा नुसता बाजार मांडला आहे इतकं मात्र नक्की. अहो, काल असाच एक प्रसंग घडला आणि आजी आजोबांना त्या विचारलं, तुम्ही अनाथ आश्रमाकडे का जाताय? तुमची मुलं काय करतात? त्यावेळेस त्या आजी आजोबांनी सांगितलं, आमचा मुलगा बाहेरगावी आहे. म्हटलं, काय करतोय? त्या म्हणाल्या, चांगला नोकरीला आहे, डॉक्टर आहे म्हणाल्या. हो का, बरं बरं. मी म्हटलं, तुम्ही का नाही त्यांच्याकडे जात? त्यावेळेस त्या आजी म्हणाल्या, अगं आमचं थुकणं, सरकणं, पाय घाण करून आतमध्ये येणं हे आजकालच्या पोरींना आवडत नाही. मग सांग, आमचा कसा निभाव लागेल तिथं? ते एवढं मुंबईला, आम्ही गावंढळ शेतकरी माणसं, शिकलेल्यांबरोबर आमची कशी बरोबरी होईल? त्यावेळेस मला स्वतःचा आणि त्यांचाही खेद वाटला आणि वाटलं, अरे शिकलेल्या सवरल्यांपेक्षा माझा शेतकरी राजा का बरा नाही? मग मला सांगा, अनाथ आश्रमात कोणाचे आई वडील जातात? शेतकऱ्यांची की शिकल्या सवरल्यांचे? अहो, तुम्ही लाख शिका, काहीही करा, पण ज्या मात्यापित्याने जन्म दिला त्याच मात्यापित्यांना जर तुम्ही अनाथ आश्रमात ठेवत असाल तर तुमची मुलगा म्हणून आणि माणूस म्हणून आणि या हिंदवी स्वराज्याचा एक नागरिक म्हणून घेण्याची लायकी नाही, हे मात्र नक्की. मग या शिकले सवरल्याचा काय फायदा जर आपण आईबापांना सांभाळू शकत नाही? तर याचा काडी मात्रही उपयोग नाही. जो शेतकरी शिकलेला नाही, अडाणी आहे, शेतात काबाड कष्ट करतो, घाम गाळतो, त्या शेतकऱ्याचे आईबाप सुखी आणि समाधानी आहेत. मग मला सांगा, त्या शेतकऱ्याचे आईबाप का नाहीत जात वृद्धाश्रमात? शेतकरी अडाणी आहे म्हणून लावत नाही का तुम्ही शिकलेले आहात म्हणून त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात? हाच प्रश्न मला कधीपासून पडला आहे, काय माहीत कोणाचं खरं आणि कोणाचं बरोबर? शिकले सवरलेले बरोबर की अडाणी शेतकरी ज्याचे आईवडील वृद्धाश्रमात जात नाहीत तो बरोबर? माहीत नाही, पण जे आज त्यांना आहे तेच उद्या आपल्याला आहे इतकं मात्र नक्की. बस, आईबाप ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, एवढंच. आईबाप हे जगाच्या पाठीवर एकमेव असे आहेत जे आपल्या मुलाबाळांचं चांगलं चित्ततात. मुलाबाळांनी कितीही आपलं हाल केलं, पाठीत कमरेत लाथ जरी घातली तरी मायेनं फिरवून कुरवाळून जवळ घेणारं एक सावली देणारं झाड म्हणजे आईबाप, इतकं बस. मग मला सांगा, जे आईबाप आपल्याला जन्मल्यापासून हातच्या फोडाप्रमाणे सांभाळतात त्याच आईबापांना जर आज वृद्धाश्रमाचा दरवाजा दिसत असेल तर मग काय म्हणावं लागेल ह्या पिढीला? अहो, तुम्ही शिका, सवरा, काहीही करा, दूर देशी जा, पण आपल्या जन्मदात्या आईबापांना मात्र विसरू नका. बस इतकंच. कारण ज्यांनी हे जग दाखवले ना, आज त्यांनाच घरातून पोरकं होऊन आज त्या वृद्धाश्रमात राहावं लागतंय. पोटच्या मुलांना आपलं म्हणायचं सोडून परक्यांच्या मुलांना आपलं म्हणून जीवन जगावं लागतं.